तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जर हा पदार्थ या पद्धतीने मुलांना बनवून दिलात तर मुलं आवडीनं खातील. त्यासाठी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं. लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. एका बाउलमध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत, ते खिसून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये स्क्रीनवर दिले आहेत ते सर्व पावडर मसाले घालायचे, एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि मध्यम जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची. तयार केलेलं सारण त्यावरती पसरवून घ्यायचं आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा. रोल तयार केला की बाजूनी दुमडून घ्यायचा आणि 1-1 इंचाचे गोळे कट करून घ्यायचे. तयार गोळे कोरड्या पिठामध्ये घोळायचे आणि पातळ अशी त्याची पारी लाटून घ्यायची. गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय, त्यावरती 1 चमचा तूप सोडायचं आणि आपण लाटून घेतलेल्या पाऱ्या त्यावरती घालायच्या. एकसाथ 2 ते 3 पाऱ्या तुम्ही भाजून घेऊ शकता. मध्यम आचेवरती अलटी-पलटी करत छान खरपूस असे भाजून घ्यायचे. लाटून घेतलेल्या सर्व पाऱ्या याच पद्धतीने भाजून घ्यायच्या आणि दह्यासोबत सर्व्ह करायचे. आणि ते मस्त मऊसूद असे मिनी आलू पराठे तयार आहेत. मुलांसाठी एकदा नक्की